हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नकोस, कारण पुढचं वाक्य तुझं आयुष्य बदलू शकतं. आज जर तू खूप थकला असशील तर हा संदेश तुला ताकद देणार आहे. तुझ्या आयुष्यात सगळं उलट चाललंय का? मग पुढचे 2 मिनिट खास तुझ्यासाठीच आहे. आज हा व्हिडिओ तू संपूर्ण बघ. कदाचित स्वामी समर्थ तुला ह्याच क्षणी काही सांगू इच्छित आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण खरंच आपण विश्वास ठेवतो का? तर ह्या सर्व स्वप्नांची उत्तरे आता तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांना वाटतं की देव ऐकत नाही, त्यांनी हे शेवटपर्यंत ऐकायलाच हवं. कधी कधी स्वामी थेट चमत्कार करत नाहीत, तर ते आपल्याला मजबूत बनवता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ही फक्त ओळ नाही, हा विश्वास आहे. आज तू कितीही अडचणीत असशील, कितीही तुटलेला असशील, पण जर श्रद्धा जिवंत असेल ना, तर स्वामी समर्थ महाराज तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. त्यासाठीच हा व्हिडिओ तू संपूर्ण बघ. कदाचित आजचा हा आशीर्वादरूपी संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. चॅनलवर नवीन असशील तर तू व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. बघ, तुला शपथ आहे माझी, आज जर हे ऐकलं नाहीस तर उद्याचं सूर्य देखील तुझं दुःख घेऊनच उगवणार आहे. घमंडी, अहंकारी, दुसऱ्यांना कमी लेखणाऱ्या लोकांना तू कसं हाताळशील, तर ह्याच गोष्टी मी तुला आता सांगणार आहे. जेणे की ह्या गोष्टींचे पालन तू तुझ्या आयुष्यात केलेस तर तुला नक्कीच आनंद, समाधान मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात अनेक प्रकारची लोक तुला भेटतील. काही प्रेमळ, काही रागीट, काही हेकेखोर, तर काही अगदी मदत करणारे. पण त्यातला हाताळायला सर्वात अवघड प्रकार म्हणजे घमंडी. असा माणूस जो स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि इतरांना नेहमी कमी लेखतो. त्याच्या बोलण्यात नेहमी मीच मोठा, मीच श्रेष्ठ अशी भावना असते आणि ज्याला वाटतं की त्याच्याशिवाय कोणाचं काहीच चालू शकणार नाही. ऑफिसमध्ये असो, मित्रांमध्ये असो किंवा घरात असो, तो स्वतःला सगळ्यांपेक्षा वरचढ समजतो. इतरांना त्याचं ऐकलंच पाहिजे अशी त्याची अपेक्षा तो ठेवतो. अशा माणसाच्या आजूबाजूला असण्यामुळे वातावरण तणावपूर्वक राहतं. अनेकदा त्याला उत्तर द्यावं असं वाटतं, पण भांडण करून किंवा आवाज चढवून काहीच साध्य होत नाही. कारण घमंडी माणूस वादात जिंकण्यासाठी आपल्याला काहीही बोलू शकतो. शांत राहून, स्वतःवर काम करून आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकून त्याला खरा धडा शिकवता येतो. भांडण न करता, स्वतःची किंमत कमी न करता, फक्त थोडंसं शहाणपण आपण वापरायला हवं. आपण याला धडा शिकवू शकतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घमंडी असणाऱ्या माणसाला व्हॅल्यू द्यायची नाही, महत्व द्यायची नाही. गर्विष्ठ माणसाला सर्वात जास्त आवडतं ते लोकांचं अटेन्शन. त्याला वाटतं लोकांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि त्याची दखल घेतली पाहिजे. पण ज्या दिवशी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, त्या दिवशी त्याचं मन अस्वस्थ होतं. कारण त्याला सवय असते लोक त्याच्या भोवती फिरण्याची. जर तुम्ही त्याच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणं बंद केलं, त्याच्या प्रत्येक मताला महत्व देणं बंद केलं आणि स्वतःच्या कामात व्यस्त राहिलात, तर त्याला जाणवतं की त्याचं अस्तित्व तुमच्यासाठी इतकं महत्वाचं नाही आणि हीच गोष्ट त्याच्या अहंकाराला टोचते. दुर्लक्ष करणे म्हणजे त्याला तुच्छ लेखणे नाही, तर स्वतःच्या वेळेची आणि ऊर्जेची किंमत ओळखणं. जेव्हा तुम्ही शांतपणे स्वतःच्या कामात गुंतून राहता आणि त्याच्या दिखाव्याला प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा तो आतून बेचैन होतो. त्याच्याकडून लक्षच काढून घेतलं की तो अस्वस्थ होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी न बोलणंच सर्वात मोठं उत्तर असतं. होय,
तुमच्या सोबत वादात तुम्ही पडू नका, त्यांच्या सोबत तुम्ही शांत राहा. घमंडी माणूस नेहमी वाद उकरून काढणार आणि त्याला स्वतःला सिद्ध करणार, समोरच्याला चुकीचं दाखवणार. तो मुद्दाम असे काम करणार, असं काही बोलणार ज्यामुळे तुम्ही चिडाल आणि त्याला उत्तर द्याल. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही त्याच्या वादात अडकलात त्या दिवशी तुम्ही त्याच्या खेळात अडकलात. तो कितीही चुकीचा असला तरी स्वतःला बरोबर सिद्ध करण्यासाठी काहीही बोलेल, शब्द फिरवेल, आवाज वाढवेल आणि लोकांसमोर तुम्हाला लहान दाखवेल. अशी विचित्र व्यक्तींशी भांडून तुम्ही जिंकू शकत नाही. उलट तुम्ही ऊर्जा तुमची वाया घालवता आणि तुमचा मानसिक ताण वाढतो. शांत राहणं ही कमजोरी नाही, तर ती ताकद आहे. जेव्हा तो काहीतरी उचकवणारं बोलणार आणि तुम्ही फक्त स्मित हास्य देणार, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि शांत राहा, तेव्हा त्याला अनपेक्षित असं रिॲक्शन मिळणार. तेव्हा त्याचा प्लॅन फसणार. तो आतून चिडचिड करणार. त्याला तुमचं असं शांत राहणं सहन होणार नाही. शांत माणसाला लोक जास्त घाबरतात, कारण तो कधी आणि काय बोलेल हे कळत नाही. त्यामुळे वाद टाळा आणि स्वतःचा सन्मान राखा. आणि अशा माणसांवर अवलंबून तर अजिबातच राहू नका. त्यांचा हा गर्विष्ठपणा महत्वाचं कारण म्हणजे अनेक लोक यांच्यावर अवलंबून असतात. पैशांसाठी, नोकरीसाठी किंवा काही कामासाठी, ओळखीसाठी. त्याच्याकडून सल्ला घेणे, त्याची मदत मागणे, हीच गोष्ट त्यांच्या अहंकाराला रोज खतपाणी देते. त्याला वाटतं की माझ्याशिवाय यांचं काहीच पान हलत नाही, आणि ही भावना त्याला आणखी चण्याच्या झाडावर चढवत असते. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात कराल आणि त्यांच्याकडे छोट्या गोष्टींसाठी धाव घेणे थांबवाल, स्वतःची जबाबदारी स्वतः उचलाल, त्या दिवशी त्याला जाणवतं की त्याची गरज कमी होत आहे. तो पहिल्यांदा तुम्हाला कमी लेखेल, तुम्हाला हिनवेल, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. बघा, तुम्ही शांतपणे तुमचं काम करत राहिलात आणि तुमचे निर्णय योग्य ठरू लागले की त्याचा आत्मविश्वास कमी होणार. त्याचा गर्विष्ठपणा या विश्वासावर उभा असतो की लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यासाठीच तुम्हाला जर कोणावरती अवलंबून राहायचं असेल तर ते फक्त भगवंतावरती अवलंबून राहा. कारण भगवंताकडे कोणीही दुःखी नसतो, आणि भगवंताच्या दिशेने जो एक पाऊल टाकतो, भगवंत त्याला नक्कीच मदत करत असतो. त्यासाठी फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि तुमचं उलट चाललेलं आयुष्य सरळ करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आज हा संदेश तुम्ही पूर्ण बघितला आणि ऐकला तर स्वामी सुद्धा तुमचं सर्व ऐकणार आहेत. त्यासाठीच ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.